नमस्कार, स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णामध्ये. आज आपण बनवणार आहोत खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत, काटेदार अशी भाजणीची चकली. त्यासाठी 1 किलो तांदूळ घेतला आहे. हा जो तांदूळ आहे तो इंद्रायणी आहे. इंद्रायणी तांदूळाची चकली ही खूप छान कुरकुरीत होते. त्याचबरोबर सुगंधही छान येतो भाजणीला. त्यानंतर मी घेतली आहे 1 वाटी मूग डाळ बिना सालाची. आणि ही जी डाळ आहे आणि तांदूळ आहे आपल्याला वेगवेगळे धुवून त्यातलं पाणी निथळून अशा प्रकारे सुकवून घ्यायचे आहेत. तुम्ही फॅनखाली सुकवू शकता. त्यानंतर ही जी डाळ आहे ती आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायची आहे आणि तांदूळही भाजून घ्यायचे आहेत. डाळीचा रंग खूप जास्त लाल नाही करायचा आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मिडियमच ठेवायची आहे. भाजणी जी आहे ती कुठलीही असो, थालीपीठाची असो किंवा चकलीची असो, जर का तुम्ही हाय फ्लेमवरती कुठलंही धान्य भाजलं तर त्याची जी टेस्ट आहे ती जळल्यासारखी येते किंवा करपल्यासारखी लागते. त्यामुळे भाजणी ही लो टू मिडियम फ्लेमवरच करायची आहे. तांदूळ मी थोडे थोडे करून भाजून घेते आहे 2 बॅचमध्ये, जेणेकरून ते व्यवस्थित भाजल्या जातील. लो फ्लेमवरतीच आपल्याला तांदूळ छान भाजून घ्यायचे आहे. मी तांदूळ भाजून घेते तोपर्यंत जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेचच मिळतील. त्याचबरोबर तुमचे जे काही सजेशन्स असतील किंवा तुम्हाला ज्या काही रेसिपी बघायच्या असतील ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मी त्या रेसिपीज चॅनलवर दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आणि आता इथे तांदूळ आपले भाजून झाले आहे आणि आता याच कढईमध्ये आपण मसाले भाजून घेणार आहोत. तर यासाठी मी 4 टेबलस्पून धने घेतले आहे. ते सुद्धा मंद आचेवरती भाजून घेते आहे. भाजणी करताना अतिशय छान खमंग वास येतोय. ही जी चकली आहे यासाठी फक्त 2च धान्य आपण वापरलेले आहेत, त्यामुळे खूप जास्त वेळ आपल्याला ही चकली बनवायसाठी लागत नाही. धने आता भाजून झाले आहेत आणि आता आपण याच कढईमध्ये जिरं भाजून घेऊया. तर इथे 1.5 चमचा किंवा 1.5 टेबलस्पून मी जिरं घेतलं आहे आणि ते सुद्धा मंद आचेवरती भाजून घेणार आहे. जिरंसुद्धा आपलं भाजून झालं आहे आणि ते आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता सर्व जिन्नस जे आहे ते अगदी छान सुरेख भाजलेले आहेत किंवा भाजणी जी आहे ती तयार झालेली आहे. एकही पदार्थ जळल्यासारखा किंवा त्याचा रंग बदलल्यासारखा वाटत नाही. आणि हे आता मिक्स करून गिरणीवरून दळून आणायचं आहे. भाजणी आधी थंड करून घ्यायची आहे. आता आपण चकली करायला घेऊया. त्यासाठी मी एका कुकरच्या डब्यामध्ये अशा प्रकारे रुमाल अंथरून त्यामध्ये हे पीठ टाकून घेते आहे. तुमच्याकडचं भांडं जेवढं असेल तेवढं पीठ येत असेल तेवढं तुम्ही घ्या. आणि आता अशा प्रकारे याची अशी पुरचुंडी बांधून घेते आहे किंवा गठोडी बांधून घेते आहे आणि ते कुकरमध्ये डबल बॉयलरनी आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण डाळ शिजवतो खाली थोडं पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला ते पीठ स्टीम करून घ्यायचं आहे. आणि आता कुकर थंड झाल्यानंतर मी हे पीठ बाहेर काढलं आहे. तुम्ही बघू शकता त्याचा असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे. तर हे जरी दिसायला कठीण असलं किंवा कडक असलं तरी ते भुसभुशीत असतं. तर आता याला फोडून घेऊ. तुम्ही हाताने सुद्धा याचे मोठे तुकडे करून नंतर ते मिक्सरला लावू शकता, परंतु बेलनं किंवा असं ठेचणीचा वापर केला तर ते पटकन होतं. तर आता हे पूर्ण त्याचे तुकडे झालेले आहेत. आणि आता इथे 150 ग्रॅम मी भाजकी डाळ घेतलेली आहे आणि ती डाळ मिक्सरवरती फिरवून घेतलेली आहे आणि तिला चाळून घ्यायची आहे. भाजकी डाळ वापरण्यामुळे चकली अगदी छान कुरकुरीत होते. व्हिडिओमध्ये जे प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही तेच प्रमाण फॉलो करा. आणि आता जे तांदूळाचं पीठ आपण किंवा भाजणीचं पीठ फोडून घेतलं होतं ते मिक्सरवरती असं फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पटकन तयार होईल आणि ते चाळून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस.
तर अशा प्रकारे संपूर्ण जे पीठ आहे ते मी तयार करून घेतलं आहे. आणि आता जे भाजकी डाळीचं पीठ आणि भाजणीचं पीठ आहे ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता या पिठामधलं अगदी थोडंसं पीठ मी बाजूला काढते आहे. आणि आता हे जे पीठ आपण एकजीव करून घेतलं होतं त्यामध्ये मी या चमच्यानी किंवा या कडचीनी 1 कडची तेल गरम करून त्याचं मोहन घालते आहे. तर हे जे तेल आहे ते गरम करून घेतलेलं आहे. तेल जेव्हा आपण गरम करतो मोहनसाठी तर अगदी कडकडीत तेल यावर नाही टाकायचं. तेल गरम केल्यानंतर थोडंसं 2 मिनिट थांबून मग हे तेल टाकायचं आहे. आपण जर का अगदी कडकडीत करून हे तेल टाकलं तर ते पीठ जळल्यासारखं होतं अशा प्रकारे. तर त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. आणि आता आपण याला छानपैकी मोहन लावून घेऊया. सो हे चराट्याने किंवा चमच्याने करा, नाहीतर चटका बसू शकतो. अशा प्रकारे हे जे तेल आहे ते छान चोळून घ्यायचं आहे पिठाला. ही जी भाजणी आहे ही भाजणी जर का आपण अशी तयार करून ठेवली तर ती वर्षभरसुद्धा घरामध्ये टिकते. आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे ओवा. तर इथे मी 2 ते 3 चमचे ओवा घेतला आहे. 3-4 चमचे तीळ घेतली आहे. 2 चमचे लाल तिखट आणि 1.5 चमचा गरम मसाला घेतला आहे आणि चिमूटभर हळद घेतली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता. परंतु हे अगदी अचूक प्रमाण आहे. या अचूक प्रमाणाने जर का तुम्ही चकली बनवली तर ती परफेक्ट लागते. आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. आता हे जे पीठ आहे ते आपल्याला साध्या पाण्याने मळून घ्यायचं आहे. गरम पाणी वगैरे वापरायची गरज नाही. अशा प्रकारे आपण कणिक मळतो त्याप्रमाणे मळायचं आहे. थोडं थोडं करून सुद्धा मळून घेऊ शकता जेणेकरून ते व्यवस्थित मळल्या जाईल. पीठ हे नीट मळायचं आहे, नाहीतर मग तुमची जी चकली आहे ती प्रॉपर येणार नाही. ती तुटू शकते चकली बनवताना. अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण भाकरीचं पीठ मळतो त्याप्रमाणे थोडंसं त्याला आपल्याला मळून घ्यायचं आहे. हाताच्या आपल्या खालच्या भागाने किंवा उंच भागाने तुम्ही बघू शकता. आता पीठ मळून अगदी तयार आहे. आणि एक ओला रुमाल करून आपल्याला त्यावर झाकायचं आहे जेणेकरून पीठ जे आहे ते कोरडं होणार नाही. आणि आता आपण चकली बनवायला घेऊया. साच्याला तेल तुम्ही फक्त सुरुवातीलाच लावलं तरी चालेल किंवा नाही लावलं तरी चालेल. आणि अशा प्रकारे चकली आपल्याला तयार करून घ्यायची आहे किंवा पाडून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख रंग आलेला आहे आणि काटेसुद्धा सुंदर आलेले आहेत चकलीला. आणि जर का तुम्ही हे प्रमाण वापरून चकली बनवली तर अजिबात ती तेलात विरघळणार नाही. आणि आता आपण तळून घेऊया. तर चकली तळताना कधीही तेल जे आहे ते छान गरम असायला हवं, परंतु गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मीडियमच असायला हवी. हाय फ्लेमवर कधीही चकली तळू नये, नाहीतर ती बाहेरून तळल्या जाते आणि आतून कच्चीच राहते. परंतु जर का तुम्ही लो फ्लेमवरती चकली तळली तर ती छान खुसखुशीत होते. चकली तळताना अजून एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची की तुमचं जे तेल आहे ते जर का थंड असेल त्यानेसुद्धा तुमची चकली विरघळू शकते. म्हणून तेलाचं जे टेम्परेचर आहे ते अगदी परफेक्ट असायला हवं. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी चकली आलेली आहे आणि अजिबात तेलकट झालेली नाही, जरासुद्धा तेल नाही आलेलं आहे. आणि जर का पीठ व्यवस्थित मळलं नसेल तरीसुद्धा चकली विरघळते. म्हणून ह्या 2-3 टिप्स तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे चकली बनवताना. तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख रंग आलेला आहे आणि तितकीच सुंदर कुरकुरीत ही चकली लागते. तर अशा पद्धतीने सर्व चकल्या तयार झालेल्या आहेत. तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी